तर मोजतबा खामेनी हे इराणचे आता नवे सर्वोच्च नेते असणार आहेत। सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनींच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। अयातुल्ला खामेनी यांना हल्ल्यात ठार मारण्यात आल्यानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। इराणची सर्व जबाबदारी आता मोजतबा खामेनी यांच्यावर असणार। तर इराणकडून नव्या कमांडर इन चीफची देखील घोषणा करण्यात आली आहे। अहमद वाहिदी इराणचे नवे कमांडर इन चीफ असणार आहेत। इराणी सैन्याच्या नवीन कमांडर इन चीफचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। तर इस्रायलकडून इराणवर आणखी एक हवाई हल्ला झालाय। हवाई हल्ल्यात लष्करी प्रतिष्ठानं नष्ट करण्यात आलेली आहेत। हल्ल्यानंतर आकाशात धुराचे लोट पसरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। तर इराणने तेल अवीववर क्षेपणास्त्र डागली आहेत। तेल अवीव मधील इमारतींचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हे नुकसान झालेलं आहे। विदर्भातील सुमारे 5,000 यात्रेकरू सौदीत अडकल्याची माहिती आहे। रमजानमध्ये उमराह करण्यासाठी हे सर्व नागरिक त्या ठिकाणी गेले होते। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आघाती देशांनी हवाई क्षेत्र बंद केलं। सध्या परीक्षांचा काळ सुरू असल्यानं संख्या काहीशी कमी असली तरी विदर्भातून 5,000 यात्रेकरू उमराहसाठी गेल्याची माहिती आहे। तर या ठिकाणी हे सर्व यात्रेकरू मात्र त्या ठिकाणी अडकलेले आहेत। 90 लाख भारतीय युद्धाच्या विळख्यात आहेत। हल्ल्यासाठी थेट अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरण्यात आले। IRGCने कठोर बदला घेण्याचा इशारा दिलाय। अयातुल्ला अली खामेनी यांचा वारसा पुढे नेऊ इराणी लष्कराचं असं आवाहन आहे। इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने अधिकृत निवेदनाद्वारे अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना शहीद घोषित केले। या हल्ल्यासाठी थेट अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरत IRGCने कठोर बदला घेण्याचा इशारा दिलाय। तसेच अयातुल्ला अली खामेनी यांचा वारसा पुढे नेण्याची शपथ घेतली आहे। या संकटाच्या काळात जनतेला एकजूट राहण्याचं आवाहनही इराणी लष्कराने केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।